हेलो फ्रेंड्स, वेलकम बैक टू अवर चैनल RAKB। दोस्तों, अगर आपके पास पैसे हैं तो आपके जो भी पेंडिंग ड्यूज है उसे क्लियर कर दो। लेकिन अगर पैसे नहीं है तो टेंशन लेकर परेशान होने की कोई जरूरत नहीं है। आप हमारी वीडियो से सीख सकते हो कि रिकवरी एजेंट्स को किस तरह से हैंडल किया जाता है। और अगर आपको डिटेल इंफॉर्मेशन चाहिए कि आपके केसेस को कैसे मैनेज करना है तो आप हमारी पेड सर्विस भी ले सकते हो, जिसके लिए आपको स्क्रीन पर दिए हुए नंबर पर सिर्फ व्हाट्सएप मैसेज करना होगा। दोस्तों, हम डेली वीडियोस अपलोड करते हैं और अगर आप चाहते हैं कि ऐसी वीडियोस आपको हमेशा मिलती रहे तो चैनल को सब्सक्राइब करके बेल नोटिफिकेशन को ऑन करना ना भूलें। आइए स्टार्ट करते हैं आज की वीडियो और देखते हैं कि कौन से रिकवरी वाले की कैसे ठुकाई होती है। और हमें इंतजार रहेगा आपके प्यारे प्यारे कमेंट्स का कि आपको आज के इस वीडियो में कौन सा पार्ट सबसे अच्छा लगा। धन्यवाद दोस्तों। हेलो। हेलो। हाँ सर, बोलिए ना। कौन? ओमकार जी बात कर रहे हैं ना? ओमकार चंद्रकांत कदम, ये मेरा पूरा नाम। आपका पूरा नाम क्या है? सर, चंद्रकांत बात कर रहा हूँ मैं भी, चंद्रकांत सावले। ये 6767 आपने तो क्रेडिट कार्ड लिया है कोटक बैंक से, उसके भी आपसे बात कर रहा हूँ मैं। और नाम क्या बताया आपने सर अपना? चंद्रकांत सावले चंद्रकांत सावले। जी। आपला मराठी माणूस आहे, तुम्ही मराठीमध्ये बोला की. नहीं तो सर, एक्चुअली ये कॉल रिकॉर्डिंग होती है ना, तो हिंदी में हम बात करते हैं। अरे हम लोग मर्द मराठा लोग हैं, हिंदी तो बाद में आया। हम महाराष्ट्र के लोग हैं। मराठी माणूस जागा हो. जय भवानी, जय शिवाजी. बोला साहेब, काय सेवा करू तुमची? सर, आपला कार्ड पेंडिंग होता, कार्डचा अमाउंट पेंडिंग होता सर. बरोबर आहे साहेब, पेंडिंग आहे. हो. काय दाखवत तुमच्याकडे? काय माझी अपडेट काय, हिस्ट्री काय तिकडे? आता अमाउंट जो आहे 1,87,421 रुपीज पेंडिंग आहे सर. बरोबर, विथ आउटस्टँडिंग. यस. आणि पॉज अमाऊंट काय साहेब, सावळे साहेब? पॉज. हा, यूज किती केलेत मी? यूज सर, आमच्याकडे ना टोटल बॅलन्स येतो तुमच्या. अच्छा, तुमच्याकडे टोटल बॅलन्स येतो, पॉज अमाऊंट येत नाही तुमच्याकडे? नाही सर, अजून? नाही येतो. हा, अजून काय येते तुमच्याकडे? डीपीडी दाखवते? किती डीपीडी दाखवते? डीपीडी? हा, काय दाखवते? सर, पीसीडी 5 है सर. 5 मंथ से आपका ये पेंडिंग अमाउंट 5 मंथ से. मतलब कितना हो गया डीपीडी? डीपीडी 5 है सर. डीपीडी 5? जी, साइकिल 15 है. ओके, जी. बराबर. अभी आप क्या चाहते हो सावले साहब? सर, आप सेटल कर सकते हो, अदरवाइज अगर आपका कुछ प्रॉब्लम है तो आप एक इंस्टॉलमेंट पे कर सकते हो, जिससे आपका नेक्स्ट मंथ से. अरे सावळे साहेब, पैसे कोणाकडे आहे? माझ्याकडे तर नाही, म्हणून तर ते मी पेंडिंग ठेवलंय. सर, आता तुम्ही मला म्हणणार ना, ह्याच्यावर तुम्ही 1 रुपया तरी ट्रान्झॅक्शन दाखवा सध्या, तरी मी दाखवू शकत नाही. ऐकताय का सावळे साहेब? आपण क्लोज करूया ना याला, 2-3 महिन्यानंतर क्लोज करूया. तुम्ही काळजी करू नका. अरे कौन किसको दिया जो ये रह गया है, समझे? एक एक लाइन में लगे हुए हैं सब. तो आप बताओ ना सर, मतलब कब तक ये क्लोज हो जाएगा, कैसे? इसका 1 मिनट रुको, मेरे लैपटॉप में देखता हूँ कोटक का नंबर कितवा है. 1 मिनट रुको, लैपटॉप चालू करने दो. 1 मिनट, 1 मिनट, 1 मिनट. कोटकचं आहे ना हे माझं कार्ड? हाँ. कोटक कार्ड. याचं आपण 4 महिन्यानंतर बघूया काय करायचं. 4 महीना? हा, तुम्हाला मी टोकन नंबर 7 देतो. 7वा तुमचा नंबर आहे. अभी फिलहाल में आप क्या कर रहे हो सर? पहिला मी 7 बँकेला सेटल करणार, 6 बँकेला सेटल करणार, त्यानंतर 7वा तुमचा नंबर आहे. म्हणजे टोकन नंबर 7 तुम्ही लक्षात ठेवा, 7 नंबर आहे तुमचा.
कधी कॉल केला तर मला सांगायचं मी टोकन नंबर 7 आहे, तर मला पटकन लक्षात येईल. ते सिस्टम उघडायला वेळ नाही लागेल ना, वेळ लागतो ना त्याला, सिस्टम उघडा बघा. सरळ तुम्हीच बोलायचं मी टोकन नंबर 7 कोटक मधून, असं मग माझे कळेल. पे किया मैं पे श्याम, मैं नहीं बोल रहा हूँ, आप पूरा क्लोज. अरे सावळे साहेब, मी आता तुम्हाला बोललो की ह्याच्यावर मी 1 रुपयाची पेमेंट करू शकत नाही. सध्या तुम्हाला आरटीपी टाकावं लागेल, रिमार्क मध्ये फंड इश्यू टाकून केसला फ्लो करावा लागेल. जेव्हा मी करीन ना तेव्हा तुमच्याकडे ही केस नसणार. तर तुम्ही डोक्याला जास्त ताण घेऊ नका. ओके ओके चालेल सर. म्हणून तुम्हाला मी जोश मध्ये काय बोललो, मराठी माणूस जागा हो. आपण मर्द मराठा आहे. धन्यवाद. ठीक आहे साहेब. गुड मॉर्निंग मिस्टर यशवंत पाटिल. गुड मॉर्निंग. पाटिल जी इंडस्ट्री की बिहाफ से क्वालिटी ट्रेनिंग पर्पज के लिए कॉल रिकॉर्ड कर रहे हैं सर. कार्ड के रिगार्डिंग कॉल किया हूँ आपको सर, 1121 के रिगार्डिंग. मराठी में कंफर्टेबल हो क्या सर आप? चलेगा, कोई भी बात करो, मराठी बोलो या हिंदी बोलो. क्या नाम अपना? हा पाटील साहेब, निलेश बोलतोय सर. हे पेमेंटच्या संदर्भात कॉल केला सर. 17 जून 2025 ला ना 4832 रुपये केलेले आहेत तुम्ही सर. 4832 शेवटचे. एकूण 70,552 रुपये 15 पैसे पेंडिंग आहेत सर तुमचे. काय फायनान्शियल इश्यू फेस करताय सर? तुमची नोकरी नाहीये, फायनान्शियल इश्यू आहे. भरपूर फायनान्शियल मध्ये फसलोय मी. मल्टिपल डेप्थ मध्ये मल्टिपल लोन झालेलं आहे. कुणाचं पण पेमेंट करायला मी अक्षम आहे. किती दिवसापासून सर जॉबले सर? झाले कमीत कमी 7-8 महिने झाले. मग आता सर काय इन्कम ऑफ सोर्स साहेब तुमची? इन्कम ऑफ सोर्स कसं आहे, घर चालवण्यासाठी छोटं काम करून घ्यायलोय. त्याच्या हिशोबाने माझं घर चालायलंय. पण आता प्रयत्न करायलोय की आता याचं सेटलमेंट करूया. पण सेटलमेंटला पण माझ्याकडे सध्या पैसे नाही आहेत. जरा गोळा करायला सेटलमेंट आहे ना सर, तुम्हाला इन्स्टॉलमेंट वर देऊ का? तुम्हाला इन्स्टॉलमेंट आहे तेच पैसे भरायला झालं नाही मला इन्स्टॉलमेंट वरती. आता तुम्ही सेटलमेंट अमाऊंट सेटलमेंट अमाऊंट मध्ये कसं तुम्हाला ना सर छोटे इन्स्टॉलमेंट दिले जातात. नाही करूया भरायला तुम्हाला सुलभ होईल सर. किती आहे हे सांगा आपल्याला, ते नंतर बोलूया. 70,452 रुपये 15 पैशाची अमाऊंट आहे तुमची आणि कार्डाची लिमिट होती 50,000. अच्छा, टोटल लॉस किती आहे कार्डचं? कार्डची लिमिट तुमची 50,000ची होती. आउटस्टँडिंग आहे 69,452 रुपये 15 पैसे. तुम्हाला याच्यात वेवर वगैरे 69,000 452 रुपये 15 पैसे. 452. त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला ना सर, आम्ही काय करतो सर, तुमच्या कार्डाची लिमिट 50ची आणि तुम्ही जी वापरलेली रक्कम आहे तिच्यावर आपण तुम्हाला देऊ शकतो ही सेटलमेंट. याच्याने तुम्हाला बेनिफिट होणार सर. त्याच्यामध्ये इन्स्टॉलमेंट केले ना बघा तुमची साहेब किती येणार आहे बघा, एक 11,000. कुठल्या अमाऊंट वर तुम्ही सेटलमेंट देणार मला? तुम्ही वापरलेल्या अमाऊंट वर देतो ना सर. 11,100 रुपये तुमची सेटलमेंट काढली ना, 2 इन्स्टॉलमेंट किंवा 3 इन्स्टॉलमेंट देऊ त्याच्यात, तुम्हाला मग सोयीस्कर होईल. त्याच्यावर डेट पण मेन्शन करून भेटणार तुम्हाला सर. असं कार्ड लिमिट होती माझी 50,000 आणि वापरलेले 50,000ची लिमिट होती 69. वापरले ना, हा तुम्ही 69 आउटस्टँडिंग आहे. कार्डची लिमिट 50 आहे. 50 वर जरी आपण गेलो तरी तुम्हाला 11,100 मध्ये सेटलमेंट येते. ह्याच्यामध्ये तुम्हाला 2-3 इन्स्टॉलमेंट देतो बरोबर, तुम्हाला सोयीस्कर होईल. प्रत्येकी एक पर्टिक्युलर लेटर समजा तुम्ही आमच्याकडून साहेब तुम्ही 15 किंवा 16 तारखेला किंवा 17 तारखेला लेटर घेतला तर 17 फेब्रुवारी 17 मार्च 17 एप्रिल पर्यंत तुमचे इन्स्टॉलमेंट असते. तेव्हा तुम्ही ती रक्कम भरू शकता सोयीस्कर. 11,100 समजा 3 महिन्यात आपण तुमची काढली सेटलमेंट समजा तर तुम्हाला कसं 11,100 रुपयामध्ये 3 महिन्याचे आपण तुम्हाला इन्स्टॉलमेंट देतो. 3700 रुपये येतं सर प्रत्येक महिन्याला तुम्हाला 3,700. मग तसं तुम्ही ते क्लोज करू शकता सर. बघा तुम्ही निलेश साहेब, आता तुम्ही जे 11,100 रुपयाचं सेटलमेंट अमाऊंट जे सांगाला त्याच्यात आणि जरा काय कमी होत आहे का बघा की का, म्हणजे आता माझी परिस्थिती तेवढी चांगली नाहीये. मी 11,000 भरण्यासारखं एवढी कॅपॅसिटी नाहीये माझी. मी तुमच्याकडनं जरा रिक्वेस्ट करायलोय की तुमच्याकडनं आणि जरा काय तर कमी होतंय का बघा. झालं तर मग EMI घेण्यापेक्षा वन टाइम करून टाकूया.
वन टाइम मध्ये साहेब मी तुम्हाला जास्तीत जास्त प्रयत्न करू शकतो सर, कन्फर्म नाही बोलू शकतो. एक 10,200 रुपयापर्यंत बघू शकतो. साहेब तुम्ही किती कमी केला सांगा, 900 रुपये कमी करायला. बघा वन टाइमच करून टाकू, या EMI चे भानगडमध्ये पडायचं नाहीये. बघा आता एक 7-8 हजार मध्ये होत असेल तर करून टाका. बघा ना, मी 9,300 साठी प्रयत्न करतो ना सर. 9,300 9,300 साठी नको साहेब, मी काय म्हणालोय 7 ते 8 मध्ये बघा, वन टाइमच करून टाकतो या महिन्यात. 8 मध्ये सर कसं बघा, तुम्ही कॅल्क्युलेशन करा साहेब. कॅल्क्युलेशन करूनच सांगा बोलाल तर 10,000 बोलाल ना, 10,000 साहेब मी माझी परिस्थिती लय बेकार आहे साहेब. नाही पाटील साहेब, बघा मान्य आहे सर. तुम्हाला खोटं सांगून काय उपयोग नाहीये. खोटं सांगून मला काय भेटणार नाहीये. मला ते लोन क्लोज करायचं आहे. बघा ना, आता कसं आहे साहेब, आम्हाला पण समोरून अप्रुव्हल येत असेल ना पाटील साहेब, तर द्यायला काय असं नाही हो. पण मी तुम्हाला एक गोष्ट बोलणार, समोरून अप्रुव्हल नाही आलं, तुमचं नुकसान नको सर. आम्हाला माहिती आहे सर, तुमची जेव्हा परिस्थिती होती, कार्ड घेतलं तेव्हाची आर्थिक परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती याच्यामध्ये अंतर आहे सर. ते आम्हाला कळतंय ना सर. आम्ही तुम्हाला बघा, तुमचे असं नाही, तुमचे प्रॉब्लेम समजूनच आम्ही तुम्हाला हे पण प्रयत्न करतो सर. बघा लास्ट 8,000 मध्ये सेटलमेंट होत आहे का बघा, जरा प्रयत्न करा प्लीज. 8 मध्ये मी तुम्हाला क्लिअरली सांगतो ना, 8 मध्ये अप्रुव्हल देणार नाही सर. मग किती तुम्हाला करणार जास्त तुम्हाला 9,300 पर्यंत आपण ट्राय करू शकतो प्रयत्न ह्याच्यामध्ये. साहेब बघा तसं तुम्हाला मी कुठल्या बँकेने इंडसइंड बँकचं तुम्हाला सेटलमेंट माझ्याकडे भरपूर पडलेत सर. बघा कसं आहे, तुम्हाला सांगतो पाटील साहेब, कमी याच्यामध्ये झालेलं आहे. हा सर साहेब मानतो, पण कसं आहे आम्हाला इथून पण कसं आहे, आता जे आहेत ना तुमचे, तुम्ही जे बोलताय ना, हे बघा हे वरचे जे आहेत ना, 69 रुपये 15 पैसे आहेत ना, हे 9,453 रुपयाचा तर आम्ही प्रयत्न करू. त्याचे 60,000 तुमचे सोडूनच द्या. मी तुमचे जे 9,452 आहे ना, त्याच्यामध्येच प्रयत्न करतो. तुम्ही तेवढी जरी रक्कम बोलाल, त्याच्यात 2 पार्टचे आम्ही तुम्हाला प्रयत्न करू सर. वन टाइमला झालं तर खूपच आहे ना सर. एक काम करा, मला जरा विचार करण्यासाठी टाइम पाहिजे. तुम्ही मला सोमवारी नाही तर मंगळवारी जरा फोन करा प्लीज. हा तुमचा नंबर आहे का, सेव्ह करून ठेवतो पाहिजे तर कॉल हा करतो. सिस्टम जरा कॉल आहे सर. मी तुम्हाला ना 16 तारखेला कॉल करतो ना सर. निलेश माझं नाव आहे. बघूया आपण काहीतरी याच्यामध्ये तुम्हाला पण सर सोयीस्कर होईल. बघा आमच्या हातात सर कसे जेवढं आहे आम्ही तेवढं तुम्हाला देतो बेनिफिट करू. आम्ही तुमची परिस्थिती मांडू बँकेवर समोर, सांगू सर की जॉबलेस आहेत, इन्कम ऑफ सोर्स नाही, तर माहिती घर चालवण्यामध्ये जाते, ते आम्ही तुमची रिक्वेस्ट करू. तरी तुम्ही पण एक प्रयत्न करा सर, 9,300 पर्यंत करणार. आम्ही पण थोडं तुम्ही कराल ना कॉपरेट, वाटलं तर त्याच्यात आपण ना 9.5 किंवा 9,200-300 मध्ये तुमचं येत असेल ना, 2 पार्ट करून देऊ आपण त्याच्यात, तुम्हाला पण बेनिफिट होईल. वन टाइमला झालं तर वेल अँड गुड आहे सर. कसं ते वन टाइम मध्येच करायला प्रयत्न करतो, पण बघा की जर अनेक 1,000 रुपये कमी करा. मी सांगायला तुम्हाला 8,000 मध्ये संपून टाका. होतंय साहेब 8,000 मी तुम्हाला ना, बघा जे काम होत असताना वाटेल साहेब, तुम्हाला लगेच बोललो असं साहेब, लगेच लेटर काढतो तुमचं. आपलं असं नाही, मी तुम्हाला एक सांगितली की ही अशी अमाऊंट आहे, त्यासाठी पण प्रयत्न करतो. असं कन्फर्म नाही सांगू शकत, प्रयत्न चालू आहे. तुम्ही करा मला फोन, 2 दिवसानंतर फोन करा मला. जर करता फोन रिचेबल नाही झालं, बिझी आलं, उचललो नाही तर मी मला जरा एक व्हॉट्सअप मध्ये रिमाइंडर टाका. नाही करतो ना पाटील साहेब, तुम्हाला आपण बघूया काहीतरी ह्याच्यात सोल्युशन काढू. तुमचं पण क्लिअर होईल आणि बँकेला पण सहज होईल पैसे स्वीकारण्यास, तुम्हाला पण जास्त बर्डन नको. मी करतो. तुम्हाला तुमचा अजून कुठला अल्टरनेट नंबर आहे का साहेब? नाही साहेब, हेच नंबर आहे. रिचार्ज करण्यासाठीच पैसे नाही तर दुसरे 2 नंबर कुठून ठेवू? होणार हो साहेब, हे कंटिन्यू असा वेळ नाही राहणार ना सर. येऊ दे, तुमचे कंटिन्यू प्रार्थना करा जरा, आमचं जरा चांगलं होईल म्हणून. होईल ना साहेब. बघा कोण बघा काय सगळं, प्रत्येकाची वेळ काय कंटिन्यू अशीच नाही राहणार, ही पण निघून जाणार ना सर. होय ते पण आहे. जरा बघा, जरा प्रयत्न करा, होईल तेवढं जरा कमी याच्यामध्ये बघूया. बघा सर आमचे पूर्ण प्रयत्न आहेत सर. बघा आमच्या वरती पण जे वरिष्ठ आहेत, जे अप्रुव्हल देणार आहेत, ते डायरेक्ट त्यांनी जर नाही दिलं ना, मग असं तुम्ही परत तुमची रिक्वेस्ट टाकली ना, ती अमाऊंट वाढून जाते. ऍक्च्युअली किती पर्सेंट दिला तुम्ही मला ते जरा सांगा. बघा ना तुम्ही आता ना, मी तुमचे 50 सांगा. 50,000वर बघा, 50,000वर आहे ना सर. बघा कॅल्क्युलेशन समजा मी तुम्हाला हे दिलं, तुमची ऍक्च्युअल अमाऊंट येते ही तुम्हाला मी ना सर 80% वेवर देतोय, 20% देतोय सर. 20% पण खाली देते 50,000. तुम्ही कॅल्क्युलेशन करा. 15% करून टाका की साहेब. साहेब आमच्या हातात असतं तर आम्ही काय सर, 20% अप्रुव्हल 20% 80% म्हणजे 10,000 झाले. मग 10,000 पण कमी आहे ना सर. तुम्हाला बघा ना, आम्ही 18-19 मध्येच करतो. नाही बघा 15-16% मध्ये संपून टाका. 15-16% मी काय बोलतो सर, देणारच नाही अप्रुव्हल.
तुमच्याकडे आम्ही सगळं आहे, तुमच्याकडून घेतो ना. तुम्ही नाही, सगळं नाही, तुम्ही करू शकता नाही, प्रयत्न. नाही. नाही पाटील साहेब तुम्हाला तसं वाटतं हो साहेब, असं नाही. हे बघा हे तुमचे जे येत आहेत ना ते 18% वरचे ना 300 रुपये. ते 9,300 बोललो ना तुम्हाला, ही तुम्हाला जाते म्हणजे 82% वेवर वगैरे जाते तुम्हाला. फक्त 18% वर तुम्हाला आम्ही प्रयत्न करतोय. बरं मी 9,300 बघा रेडी झाले, आम्ही पण प्रयत्न करतो. अप्रुव्हल आलं तर तुम्हाला मग मंगळवार सोमवारी कळवतो सर. बरं ठीक आहे. थोडं तुम्ही तेवढं सहकार्य करा तेव्हा होऊ शकतं. बरं ठीक आहे. ओके चालेल. ओके.